नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपल्या थंबनेलवरून समजलंच असेल की आपला आजचा टॉपिक काय. आपण आज पाहणार आहोत MCR म्हणजेच महाराष्ट्र काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च. त्याचा फॉर्म फिलिंग प्रोसेस पाहणार आहोत. पहिल्यांदा MCR PGCET वेबसाईटवर जायचं आहे. तिथून नंतर ॲप्लिकेशन फॉर्म क्लिक केल्यानंतर तिथे फॉर्म भरून घ्यायचा आहे. पहिल्यांदा नेम टाकायचं आहे आणि एक लक्षात घ्या मित्रांनो की हे नाव टाकताना आपलं 10वी किंवा 12वीचे सर्टिफिकेट आहे त्याच्यावरचं जसं नेम आहे तसंच टाकायचं. नंतर फादर्स नेम टाकायचं, नंतर मदर नेम टाकायचं. मदर नेम टाकून झाल्यानंतर मित्रांनो बर्थ अपडेट टाकायचे. तीच बर्थ अपडेट टाकायची जे 11-12च्या मार्कशीटवर आहे आणि आधार कार्डवर असेल तीच बर्थ डेट टाकायची आहे. नंतर मित्रांनो बर्थ डेट टाकून झाल्यानंतर आपण जेंडर सिलेक्ट करायचं आहे. जेंडर सिलेक्ट झाल्यानंतर आपली नॅशनॅलिटी इंडियन फेस सिलेक्ट करायची. नंतर आपली कॅटेगरी कोणती, OBC ST SC जे पण असेल ती कॅटेगरी सिलेक्ट करायची. पण पर्सनल डिसेबिलिटी नसेल तर ते नो करायचं आहे. ऑर्फन नसेल तर ते नो करायचं. येस असेल तर तुम्ही येस करू शकता. नंतर आपला ॲड्रेस चालू होईल. नंतर आपला पूर्ण ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. आपण कुठे राहता, काय, पूर्ण ॲड्रेस, तहसील, डिस्ट्रिक्ट सर्व टाकून घ्यायचं आहे. आपला पिनकोड टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो पिनकोड झाल्यानंतर आपलं डिस्ट्रिक्ट टाकून घ्यायचं आहे. नंतर स्टेट टाकून घ्यायचं आहे. नंतर आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो मोबाईल नंबर तोच टाका की जो आपल्याकडे अवेलेबल राहील. त्याच्यानंतर आपल्याला OTP येईल. त्याच्यावर महत्त्वाचा आहे मित्रांनो मोबाईल नंबर हा. अल्टरनेट टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता मोबाईल नंबर. अल्टरनेट टाकून ठेवा मोबाईल नंबर. नंतर आपलं मेल टाकायचा आहे. मेल टाकल्यानंतर मित्रांनो आपण हे नंतर काय अंडर ग्रॅज्युएट युनिव्हर्सिटी आहे. नंतर कॉलेज नाव आहे. आपण कोणत्या युनिव्हर्सिटीमधून पासआउट झालो ती युनिव्हर्सिटी टाकायची आहे. नंतर मित्रांनो आपण कॉलेजचं आपलं नाव टाकायचं आहे ज्या कॉलेजमधून आपण पासआउट झालो. नंतर मित्रांनो आपण फर्स्ट सेमला कधी रजिस्टर केलं होतं तो त्या रजिस्ट्रेशन इयर टाकायचे. तर मित्रांनो एवढे सब्जेक्ट आहेत तेवढे सब्जेक्ट आपण पाहू शकता की तेवढे सब्जेक्ट आपण फॉर्म भरू शकतो. कोणत्या ह्याच्यातून झाले ते टाकायचे. नंतर आपण सब्जेक्टचं कोणत्या सब्जेक्टमधून फॉर्म भरायचं ते टाकायचं आहे. नंतर एक्झाम सेंटर टाकायचं. नंतर आपण इथे फोटो पेस्ट करायचा आहे. फोटो मित्रांनो तिथे 200 पिक्सेल विड्थ पाहिजे फोटोची, 300 पिक्सल हाईट पाहिजे, पासपोर्ट साईज फोटो पाहिजे. नंतर सिग्नेचरसाठी हाईट त्याची 150 पिक्सल पाहिजे. विड्थ आहे ते 200 पिक्सल पाहिजे. तेवढं करून घ्या आपण. नंतर पासवर्ड सेट करायचा आहे. पासवर्ड करताना मित्रांनो पासवर्ड असा स्ट्रॉंग पासवर्ड सेट करा. तो कोणाशी शेअर करू नका. नंतर रिटाईप पासवर्ड आहे तो पासवर्ड डबल टाकून घ्यायचा एकदा. नंतर खाली डिक्लेरेशन आहे ते टिक करून घ्यायचं आहे आणि फॉर्म सबमिट करून घ्यायचा आहे. आणि फॉर्म सबमिट केल्यानंतर आपल्या इंटरफेस ओपन होईल. हा इंटरफेसने मी 2 फॉर्म भरले त्याच्यामुळे 1200 रुपये पेमेंट येते. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर हा इंटरफेस तयार होईल मित्रांनो. हा इंटरफेस तयार झाल्यानंतर हा ॲप्लिकेशन झाल्यानंतर हे इंटरफेस येईल. तो इंटरफेस आला की ते माहिती आपली सर्व चेक करून घ्यायचे बरोबर आहे का, काय करेक्शन आहे का. करेक्शन मित्र